नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगा आणि त्यानंतर आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे, कारण की आज मी छानपैकी जेवण बनवून आज आम्ही शेतामध्ये जेवायला जाणार आहोत. तर विचार केला की याचा एक व्लॉग बनवूयात. तर आता मी ते वालाच्या शेंगा बनवत आहे. त्यासाठी मी आधी तेल वगैरे गरम करून घेतलं. त्यामध्ये मी जिरं घातलं, कोथिंबीर घातली आणि दररोजच्या वापरातले घरगुती आपले मसाले, जे बेसिक मसाले म्हणतो ते घालून घेतले मी इथं आणि ते छान व्यवस्थित परतून द्यायचे आहेत आपल्याला. एकदा की छानपैकी मसाला परतला त्यानंतर आपल्याला इथे वालाच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला या शेंगा छान सगळीकडून परतून घ्यायच्या आहेत. आणि हो, अतिशय साधी, सिंपल व सोपी अशी ही रेसिपी आहे. यानंतर मी यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि परत सगळीकडून छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात तिखट चालत नाही, त्यासाठी मी अगदी प्रमाणातच मसाले वापरले आहेत. आणि यानंतर मी ते शेंगदाण्याचा कूट, कोणी कोणी दाण्याचा कूट देखील म्हणतं याला, शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला व्यवस्थित परतून द्यायचा आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता ही भाजी किती छान दिसते आहे. यानंतर साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकण टाकून मस्त शिजवून द्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली वालाची शेंगाची भाजी किती छान पद्धतीने तयार झालेली आहे. एकदा ती छान खाली वरती परतून घ्यायची आहे. आजची ही रेसिपी आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि लगेचच यानंतर मी एक एक करून चपाती बनवून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे शेतामध्ये. त्यानंतर अशाच एक एक करत मी सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर पुढची तयारी, डब्बा वगैरे भरला आणि आम्ही गेलो शेतामध्ये. आणि तुम्ही इथे पाहू शकता मी शेतामध्ये डब्बा घेऊन आली आहे आणि सोबतच वालाच्या शेंगाची भाजी, चपाती आणि पेरू देखील आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता किती छान दृश्य आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि मस्त शेतामध्ये जेवणाचा आनंद घेत आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता